36 वर्षाचा विश्वास असणारे ठिकाण म्हणजे महावीर ड्रेसेस. महावीर ड्रेसेसमध्ये तुम्हाला मिळणार सर्व शाळेचे युनिफॉर्म, तेही 365 दिवस. बुलढाणा शहरातील व आसपासच्या परिसरातील सर्व शाळेचे व कॉलेजचे गणवेश मिळतील. प्रबोधन विद्यालय, शिवाजी विद्यालय, एडेड हायस्कूल, बाल शिवाजी कॉन्व्हेंट या शाळेचे सर्व बदललेले नवीन गणवेशचा रेडी स्टॉक उपलब्ध आहे. स्कूल बॅग, टिफिन बॅग, वॉटर बॉटल, झील कंपनीचे रेनकोट, सिटीजन कंपनीची छत्री, बॅक कव्हर्स, स्कूल स्वेटर, टाय, बेल्ट व सॉक्स, सर्व शाळेचे ब्लेझर व वेस्ट कोट मिळतील. छत्रपती शिवाजी महाराज मार्केट, मलकापूर रोड, बुलढाणा. आपण पाहत आहात BCCN न्यूज. संत गजानन महाराज मंदिर परिसरात हॉटेल आणि मिठाई दुकानांवर अन्न व औषध प्रशासनाची छापेमारी. घेतलेले नमुने हे मानवी आरोग्यासाठी उपयुक्त नसल्याचा अधिकाऱ्यांचा प्राथमिक अंदाज. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलेल्या आदेशानुसार बुलढाणा जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासन ॲक्शन मोडवर असल्याचं पाहायला मिळत आहे. विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या शेगाव येथील श्री संत गजानन महाराज मंदिर परिसरामध्ये अनेक खाद्यपदार्थ आणि मिठाईचे दुकाने थाटली आहेत. याच दुकानांमध्ये आज सकाळपासून अन्न व औषध विभागाने धाडोसत्र सुरू केल्याने एकच खळबळ उडाली होती. हॉटेलमधील खाद्यपदार्थ, पेढा, खवा अशी विविध प्रकारचे नमुने घेण्यात आले. हे पदार्थ आणि मिठाई मानवी आरोग्यास हितकारक नसल्याचा प्राथमिक अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. शिवाय तपासणी करण्यात आलेल्या हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांकडे कुठलीही आवश्यक कागदपत्रे आढळून आली नाही. अनेक नियमांचे उल्लंघन देखील होताना निदर्शनास आले आहे. त्यामुळे तपासणी अहवाल आल्यानंतर संबंधित दुकान आणि रेस्टॉरंट चालकावर कठोर कारवाईचा इशारा अन्न व औषध प्रशासनाकडून देण्यात आला आहे. शेगावमध्ये अनेक भक्तगण बाहेरून येतात, तर एक तक्रार प्राप्त झालेली होती की शेगावमध्ये भेसळयुक्त पेढे किंवा प्रसादाची विक्री होत आहे, त्याच्यावरती ॲक्शन घेण्यात यावी. सदरच्या बाबत मी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना यापूर्वी सुद्धा निर्देश दिलेले होते किंवा त्या पद्धतीने त्यांनी तपासण्याही अगोदर काही केलेल्या असतील. परंतु आजच्या दिवशी मी स्वतः शेगावमध्ये येऊन अनेक दुकानांमध्ये सुरुवातीला फिरलो आणि विचारणा केली की आपण काय विकत आहेत. तर त्यातल्या बऱ्याच विक्रेत्यांनी मावा पेढा किंवा मलई पेढा अशा प्रकारची विक्री करत असल्याचं आणि तसं मला ग्राहक समजून त्यांनी माहिती दिली. मी अगोदर ती फटका मारल्यावरती माझ्यासोबत 2 अन्न सुरक्षा अधिकारी आहेत, श्री वसावे साहेब आणि श्री भुपाळ साहेब. त्यांना मी सदरच्या बाबतीमध्ये कारवाई घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार 2 अन्न व्यवसाय चालकांकडे ते तपासणीसाठी आणि सॅम्पलिंगसाठी आता बसलेले आहेत. ज्या वेळेला अन्न व्यवसाय चालकांना मी त्याच्या स्वरूपाबद्दल विचारणा केली तर त्यांच्या लक्षात आलं की हे अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी आहेत, त्यामुळे त्यांची भंबीर उडाली आणि त्यामुळे मग सांगताना ते सांगायला लागले की हे स्वीट बर्फी आहे किंवा डिलिशियस बर्फी आहे. आणि त्याच्या स्वरूपाबद्दल ज्या वेळेला मी त्यांना विचारणा केली त्यावेळेला मात्र त्यांना सांगता येत नव्हतं, किंवा मग त्यानंतर त्यांनी सांगितलं की हे बाहेरून आणलेला माल आहे, आमच्याकडे याची खरेदी विक्री बिलं नाही आहेत. मग मी विक्रेत्यांना एकच आवाहन करेल की जर तुमच्याकडे बाहेरून येणारा अन्नपदार्थ असेल किंवा कोणताही कच्चा माल असेल किंवा पक्का माल असेल, त्याची अगोदर आपण बिलं घ्या आणि ज्या स्वरूपाचा तो माल आहे त्या स्वरूपातच तुम्ही ग्राहकांना त्याची विक्री करा. ते डिस्क्लोज करा की याचे घटक काय आहे. त्याबद्दल प्रशासनाने किंवा शासनाने त्यांना कुठली बंदी घातलेली नाहीये, परंतु त्या अन्नपदार्थाचं खरं स्वरूप ग्राहकांना उघड करून विक्री करावी. म्हणजे काय, उदाहरणार्थ आता मी हेच म्हणत होतो की जसं मावा पेढा म्हणता आहात, मलई पेढा म्हणता आहात, तर ग्राहकाच्या मनामध्ये एकच गोष्ट आहे की हा दूध किंवा दुधापासून तयार केलेला आहे, परंतु प्रत्यक्षामध्ये जी विक्री होते आहे ती पाम तेल, साखर आणि स्किम्ड मिल्क पावडर म्हणजे दुधाची जी पावडर असते त्यापासून बनवलेला आहे. तर यामध्ये जे पाम तेल आहे त्याचा उल्लेख विक्रेते कुठेच करत नाहीयेत आणि अशा पद्धतीने इथे ग्राहकांची फसवणूक होत आहे आणि त्यामुळे ही कारवाई आता घेण्यात आलेली आहे. पुण्यात फ्लॅट घ्यायचाय, पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी.
संपर्क सारंग सुधाकर अहेर ड्रीमोरा रियालिटी, मोबाईल नंबर 82 82 93 91 91 आणि 62 62 90 910.